30 कोटी वर्ष इतका मोठा काळ म्हणजे कल्पनाही करता येणार नाही। या काळात पृथ्वीवर डायनोसॉर्स आले, नष्ट झाले, हिमयुग आलं, समुद्र पातळी बदलली, ज्वालामुखी फुटले, माणूस उत्क्रांत झाला, सभ्यता उभी राहिली। पण या सगळ्या गोंधळात एक असा प्राणी आहे जो 30 कोटी वर्षापासून तसाच आहे। ना शरीर बदललं, ना रचना, ना रक्ताचा रंग। आज व्हायरल चर्चेमध्ये आपण उलगडणार आहोत एक अशा प्राण्याचं गूढ ज्याला विज्ञान म्हणतं लिव्हिंग फॉसिल म्हणजेच हॉर्स शू खेकडा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय व्हायरल चर्चा। आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय उत्क्रांती म्हणजे बदल। डार्विनच्या सिद्धांतानुसार विचार केला तर जो बदलतो तो टिकतो, जो बदलत नाही तो नष्ट होतो। माणसाचे पूर्वज वानरासारखे होते, आज आपण आधुनिक मानव आहोत। पक्षी, प्राणी, मासे सगळे काळानुसार बदलत गेले। मग जर उत्क्रांती हा निसर्गाचा नियम आहे तर एक प्राणी 30 कोटी वर्षात बदललाच कसा नाही? हा अपवाद आहे का की निसर्गाची एखादी चूक? तर नाही, हा आहे निसर्गाचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजेच हॉर्स शू खेकडा। हॉर्स शू खेकडा म्हणजे नेमका कोण हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल। या खेकड्याचं नाव ऐकून आपल्याला वाटत असेल साधा खेकडा आहे, पण तो खेकडा साधा नाही। वैज्ञानिक भाषेत हा लिमुलाइड कुटुंबातील प्राणी आहे। तो खेकड्यापेक्षा सागरी विंचवाच्या जास्त जवळचा नातेवाईक आहे, ज्याच्या शरीराची रचना घोड्याच्या पायाला लावतात त्या नाल्यासारखी असते, म्हणून त्याला नाव हॉर्सशू क्रॅब असं पडलं। प्रामुख्याने हा प्राणी सापडतो उथळ समुद्रात, वाळूच्या किनाऱ्यावर, खारफुटीच्या दलदलीत, अमेरिका, जपान, चीन आणि भारतासारख्या किनाऱ्यावर सुद्धा। आपल्या सगळ्यांच्या मनात उत्सुकता असेलच की 30 कोटी वर्ष हा खेकडा तसाच्या तसा कसा बरं राहिला? यामागे खरी थरारक गोष्ट आहे। सुमारे 30 कोटी वर्षापूर्वी सापडलेल्या हॉर्सशू खेकड्याच्या जीवाश्माकडे पाहिलं आणि आज जिवंत असलेल्या खेकड्याकडे पाहिलं तर दोघांमध्ये जवळपास काहीच फरक नाही। तेच वक्र, तेच कवच, तीच लांब अंकुशीदार शेपटी आणि अवयव सुद्धा तेच, अगदी मेंदूची रचनाही तशीच। डायनासॉर सारखे प्राणी नष्ट झाले, पण हा प्राणी टिकून राहिला। वैज्ञानिक भाषेत म्हणूनच याला म्हणतात जिवंत जीवाश्म म्हणजेच लिव्हिंग फॉसिल। हॉर्सशू खेकडा दिसायला साधा, पण आतून तो एक जीवशास्त्रीय यंत्र आहे। कारण याला 10 पाय असतात, 10 डोळे, त्यात 2 संयुक्त नेत्र, मेंदू, हृदय, तोंड सगळं मजबूत कवचात सुरक्षित असतं। याचं कवच इतकं मजबूत असतं की नैसर्गिक शत्रूंना याला फोडणं कठीण जातं। पण सगळ्यात वेगळी आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचं रक्त निळं असतं। इतर प्राण्यांसारखं किंवा आपल्यासारखं लाल रक्त हॉर्सशू खेकड्याचं नसतंच। आपल्या रक्तात लोहाचं प्रमाण असल्यामुळे आपलं रक्त हे लाल दिसतं, पण हॉर्सशू खेकड्याच्या रक्तात तांबे म्हणजेच कॉपर असते, म्हणूनच रक्त निळ्या रंगाचं दिसतं। आणि हे निळं रक्त फक्त वेगळं नाही तर अमूल्य देखील आहे। वैद्यकीय शास्त्रासाठी अमृत म्हणूनही ते ओळखलं जातं। हॉर्सशू खेकड्याच्या रक्तात अमिबोसाइटस नावाच्या पेशी असतात। या पेशी जर एखाद्या घातक बॅक्टेरिया किंवा विष स्पर्शात आलं तर लगेच गोठतात। ही प्रक्रिया वापरून संपूर्ण जगात लसी, इंजेक्शन, सर्जिकल उपकरणं सुरक्षित आहेत की नाहीत हे तपासलं जातं। आणि हो, कोरोना लशीच्या चाचणीतही हॉर्सशू खेकड्याचं रक्त वापरण्यात आलं होतं। म्हणूनच या प्राण्याचं रक्त जगातलं सगळ्यात मौल्यवान जैविक द्रव्य देखील मानलं जातं। पण मग उत्क्रांती का झाली नसावी हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो। 30 कोटी वर्षात बदल नाही याचा अर्थ असा नाही की प्राणी थांबला आहे। खरं कारण वेगळंच आहे। हॉर्सशू खेकड्याने त्याच्या पर्यावरणात पूर्ण प्रभुत्व मिळवलं आहे। उथळ समुद्र, वाळू, दलदल या ठिकाणी त्याच्यापेक्षा परफेक्ट डिझाईन निसर्गाला सापडलंच नाही, म्हणून बदलाची गरज पडली नाही। यालाच म्हणतात स्टेबलायझिंग इव्होल्यूशन। पण जेनेटिक बदल झालेत का? तर हो, बाहेरून न दिसले तरी आतून बदल झालेत। आधुनिक जिनोमिक संशोधन सांगतं हॉर्सशू खेकड्याच्या वंशात पूर्ण जिनोमची पुनरावृत्ती आणि पुनर्रचना झालेली आहे। म्हणजे बाह्य रचना स्थिर, पण आतून सूक्ष्म उत्क्रांती सुरू होती। जग बदलतं, माणूस बदलतो, तंत्रज्ञान बदलतं, पण कधी कधी सर्वात यशस्वी रणनीती असते न बदल करणं। 30 कोटी वर्षापासून टिकून असलेला हा निळ्या रक्ताचा प्राणी आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, जे परफेक्ट आहे त्याला बदलाची गरज नसते। तुम्हाला हा जीवशास्त्रीय चमत्कार माहित होता का? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच व्हायरल आणि अद्भुत गोष्टींसाठी बघत रहा व्हायरल चर्चा।